Hello, my dear student. Welcome to the Shahu Screening 2022 of Maths class. So, student, up to the previous class, आपण दोन टाइपचे एक्झाम्पल्स पाहिले. nth term of an AP, right? nth term of an AP. हा एक फर्स्ट कंटेंट पाहिला आपण या चॅप्टर मधला. देन सेकंड कंटेंट पाहिला सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी याच्यासाठीचे फॉर्म्युलेज आणि काही एक्झाम्पल्सचे ज्या टाईपचे एक्झाम्पल्स प्रिव्हियस इयर्स मध्ये शाहू ट्रेनिंग मध्ये विचारले त्या टाईपचे क्वेश्चन्स आपण या दोन कंटेंट मधले पाहिलेले आहेत. बट 2021 इयर 2021 हा जो प्रिव्हियस इयर होता या इयर पासून त्यांनी या चॅप्टर मध्ये त्यांनी सिलेबस मध्ये दोनच कंटेंट दिले होते. बट 2021 मध्ये त्यांनी आपल्या बुक मध्ये हे दोन कंटेंट झाल्यानंतर आणखीन एक पॉइंट वरती बेस्ड असणारे क्वेश्चन्स आपल्या टेक्स्ट बुक मध्ये असतात. दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच तुम्ही हे जे काही शिकलात nth टर्म ऑफ एन एपी फाइंड आउट करायला शिकलात, सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी फाइंड आउट करायला शिकलात, तर हे जे पण काही शिकलात त्याचा डेली लाईफच्या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने यूज करता येतो अशा डेली लाईफ मधले जे पण एक्झाम्पल्स असतील त्या एक्झाम्पल्स मध्ये डेली लाईफ मधले एक्झाम्पल्स दिलेले असतात आणि त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म्युलेज वापरून क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो अशा टाईपचे जे पण वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्यालाच आपण म्हणतो ऍप्लिकेशन ऑफ एपी. आणि या पॉइंट वरती सुद्धा 2021 मध्ये क्वेश्चन विचारायला सुरू केले. ठीक आहे, शाहू स्क्रीनिंग मध्ये 2021 मध्ये ऍप्लिकेशन ऑफ एपी वरती क्वेश्चन विचारलेला आहे बेटा. ठीक आहे, सो मग ह्या ऍप्लिकेशन ऑफ एपी वरती जरी क्वेश्चन विचारलेला असेल तर या टाईपच्या काही क्वेश्चन्सची आपण आता आजच्या क्लासमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत, कारण की या कंटेंट वरती सुद्धा ते आता क्वेश्चन विचारायला स्टार्ट केलेले आहेत. हा पॉईंट सिलेबस मध्ये जरी दिला नसेल तरी त्यांच्या मेन सिलेबस मध्ये दिला नसेल तरी सुद्धा स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये आणि सीबीएसई बोर्डच्या सिलेबस मध्ये हा पॉईंट आपल्याला भेटतो ऍप्लिकेशन ऑफ एपी. आणि यामुळेच आपल्या सिलेबस मध्ये आहे. त्यांनी त्यांच्या कंटेंट मध्ये चॅप्टरच्या कंटेंट मध्ये हा पॉईंट दिलेला नाहीये, बट आपल्या स्कूल सिलेबस मध्ये हा पॉईंट आहे. त्यामुळे ते इथूनही क्वेश्चन विचारू शकतात ऍप्लिकेशन ऑफ एपी आणि ऑलरेडी विचारलेला आहे 2021 प्रिव्हियस इयर मध्ये. तर तर या टाईपचे क्वेश्चन्स आता आपण पाहणार आहोत आणि दिस इज द लास्ट टाईप. आणि या टाईप झाला की एपीचे आपण बऱ्यापैकी क्वेश्चन या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेले आहेत. भरपूर कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, तर पाहूयात कोणता क्वेश्चन विचारला होता 2021 मध्ये ऍप्लिकेशन ऑफ एपीचा. तर हा क्वेश्चन विचारलेला आहे 2021 मध्ये शाहू स्क्रीनिंगने. ठीक आहे, शाहू स्क्रीनिंग 2021 मध्ये हा एक्झॅक्टली क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे शाहू स्क्रीनिंग एक्झाम मध्ये. ठीक आहे, चला आणखीन एक स्पेशल मी तुम्हाला गोष्ट या ठिकाणी सांगेन की हाच क्वेश्चन ऍज इट इज फक्त या ठिकाणी राहुल नाव दिले तर त्यांनी नाव फक्त चेंज केलेलं आहे. हा ऍज इट इज क्वेश्चन नंबर्स हेच डिजिट सुद्धा नंबर सुद्धा बदललेलं नाहीये, हेच नंबर्स. ठीक आहे, हेच नंबर्स, फक्त त्यांनी राहुल हे नाव चेंज केलेलं आहे. हा ऍज इट इज क्वेश्चन AIEEE ऑल इंडिया, ठीक आहे, ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये 2011 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे बेटा. ठीक आहे, एवढी डिटेल मध्ये स्टडी केलेली आहे की हा जो क्वेश्चन आहे ना हा ऍज इट इज क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मध्ये 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे शाहू स्क्रीनिंग मध्ये. बट हा क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मध्ये 2019 पासून हा क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होता. 2019 ला सुद्धा हा क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होता. 2020 ला सुद्धा हा क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होता. तर ज्यांनी 2 वर्षामध्ये या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली त्यांना म्हणजे 19च्या मुलांनी तर प्रॅक्टिस केली असेल, त्यांनी क्वेश्चन सोडवला असेल, बट त्यांना हा क्वेश्चन विचारला गेला नाही 2019 मध्ये. बट ज्यांनी 2020 मध्ये स्टडी केली किंवा 2021 ची जी काही शाहू स्क्रीनिंगच्या एक्झामच्या अगोदर जी टेस्ट सिरीज आपण घेतली होती त्यामध्ये हा ऍज इट इज क्वेश्चन टाकला होता. म्हणूनच मी सांगतोय तुम्हाला हा क्वेश्चन मीच टाकलेला होता. त्यामुळे मला माहिती होता की हा क्वेश्चन कुठला आहे. तर हा क्वेश्चन आहे ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन 2011 चा हा क्वेश्चन आहे बेटा. अगोदर IIT JEE ही एक्झाम नव्हती. ठीक आहे, अगोदर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी AIEEE नावाची एक्झाम द्यावी लागायची आणि त्या एक्झाम मध्ये 2011 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. देन काही वर्षानंतर AIEEE एक्झाम ही बाद करण्यात आली आणि नंतर IIT JEE हा ऑल इंडिया लेवलसाठी इंजिनिअरिंगसाठी एंट्रन्स एक्झामिनेशन ठेवण्यात आली. असो, हा एक पार्ट आहे, माहिती असला पाहिजे म्हणून सांगितलं. तर बघा 2011 चा क्वेश्चन AIEEE 2011 चा क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग 2021 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, चला तर पाहूयात मग काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. सोल्युशन इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, बट
हार्ड नाही बिलकुल पण. राहुल सेव्स 200 इन ईच ऑफ द फर्स्ट 3 months ऑफ हिज सर्व्हिस. या सर्व्हिसच्या स्टार्टिंग मध्ये त्यांनी 200 रुपीज सेव्ह केले. चला, देन इन ईच ऑफ सबसिक्वेंट मंथ्स हिज सेव्हिंग इन्क्रीजेस ₹40 मोर दॅन द सेव्हिंग ऑफ इमिडिएटली प्रिव्हियस मंथ. ठीक आहे, म्हणजेच काय, तो त्याची सर्व्हिस सुरू झाली त्या सुरुवातीला तो पहिले 3 months, स्टार्टिंगचे 3 months त्यांनी फक्त 200 रुपीज सेव्ह केले. 200, 200, 200. स्टार्टिंगचे 3 months फक्त त्यांनी किती सेव्ह केले? 200 रुपीज सेव्ह केले. ओके. इन ईच ऑफ द सबसिक्वेंट मंथ्स हिज सेव्हिंग इन्क्रीजेस ₹40 मोर दॅन द सेव्हिंग ऑफ इमिडिएटली प्रिव्हियस मंथ. सो आणि त्याच्यानंतर 3 months झाल्यानंतर लगेचच त्यांनी 3 months झाल्या लगेच नेक्स्ट मंथ पासून त्यांनी ₹40 सेव्हिंग्स वाढवली. कोणापेक्षा? प्रिव्हियस मंथ मध्ये जेवढी सेव्हिंग केली होती त्याच्यापेक्षा त्यांनी ₹40 सेव्हिंग वाढवली. म्हणजेच 4th month मध्ये त्यांची सेव्हिंग होणार 240, देन 280, असे प्रत्येक मंथ मध्ये त्यांनी प्रिव्हियस मंथ पेक्षा ₹40 सेव्हिंग वाढवत गेलेली आहे. ठीक आहे, अँड सो ऑन, अशा पद्धतीने वाढवत गेलेलं आहे ₹40 सेव्हिंग. ठीक आहे. सो मग आपल्याला काय विचारलंय? हिज टोटल सेव्हिंग स्टार्ट ऑफ द सर्व्हिस विल बी 11,040. तर स्टार्टिंग पासून आता कुठं जाऊन एंड होणार आहे आपल्याला माहिती नाही, बट जिथं पण एंड होणार आहे तिथपर्यंतची, इथून स्टार्ट होणार आहे 200 पासून. हा आपला फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, थर्ड मंथ, फोर्थ मंथ, फिफ्थ मंथ, असे किती मंथ त्यांनी सेव्हिंग केलेली आपल्याला माहिती नाहीये. बट जिथं जेवढे पण मंथ त्यांनी सेव्हिंग केलेली आहे ती टोटल सेव्हिंग होणार 11,040 रुपीज. एवढी टोटल सेव्हिंग किती असणार? 11,040 रुपीज. तर बघा आता या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, तर तुम्ही लगेच म्हणाल की आपल्याला या ठिकाणी टोटल नंबर ऑफ टर्म्स माहिती नाहीये. टोटल नंबर ऑफ टर्म्स, तर या ठिकाणी आपण याला काही, या सगळ्यांना जर आपण काउंट केलं तर या सर्वांना आपण एपी म्हणू शकत नाही. बघा का बरं? या ठिकाणी कॉमन डिफरन्स 0, या ठिकाणी कॉमन डिफरन्स 0, बट या ठिकाणी कॉमन डिफरन्स 40. तर जो काही डिफरन्स आहे तो चेंज होतोय. या सगळ्यांना जर तुम्ही एपी म्हटलात तर कॉमन डिफरन्स चेंज, या ठिकाणी डिफरन्स जो आहे तो चेंज होतोय. स्टार्टिंगला डिफरन्स, स्टार्टिंगच्या 3 टर्म्स मध्ये डिफरन्स 0 आहे आणि देन डिफरन्स, कॉमन डिफरन्स हा 40 येतोय. मग डिफरन्स जर चेंज होत असेल तर ती एपी फॉर्म होत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, तर तुम्हाला या ठिकाणी जिथून एपी फॉर्म होतीये, जिथून एपी बनतीये, तिथून तुम्हाला टर्म्स ऍज्युम करावे लागतील. तिथून तुम्हाला टर्म्स ऍज्युम करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, या सर्वांना या असं तुम्ही म्हणू शकत नाही की देर आर एन मंथ्स टू सेव्ह 11,040 रुपीज. बघा, असं तुम्ही म्हणू शकत नाही. लेट एन मंथ्स, एन मंथ, खूप मुलांनी हेच केलं असेल, मला माहिती आहे, मुलांची चूक इथंच होते. लेट एन मंथ्स ऑफ सेव्हिंग ऑफ रुपीज 11,040 11,040. तर 11,040 रुपीज कुठं जाऊन किती महिन्यामध्ये सेव्ह होणार आहेत आपल्याला माहिती नाहीये. मग मुलं काय करतात? सगळ्यांना जे माहिती नाहीये त्याला लगेच ऍज्युम करतात एन. बट बेटा, तुम्ही जर इथे एन ऍज्युम केलात तर हे जे एन आहे या पूर्णच्या पूर्ण, हे जे टोटलला जर एन ऍज्युम केलात, बट हा टोटलला जर एन ऍज्युम केलात, या ठिकाणी एपी फॉर्म होत नाहीये. तर जिथून एपी फॉर्म होते त्याच्या पुढे एन टर्म्स ऍज्युम करा. ठीक आहे, जिथून एपी फॉर्म होते त्याच्या पुढे एन टर्म्स ऍज्युम करा. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकत नाही की एन मंथ्स मध्ये 11,040 रुपीज सेव्ह होत आहेत, कारण की हे सगळेच्या सगळे एपी फॉर्म करत नाहीयेत. इथं स्टार्टिंगला या सगळ्यांना एन ऍज्युम करत नाही. टोटल टर्म्स एन ऍज्युम करू शकत नाहीत तुम्ही. ठीक आहे, सो दॅट्स वाय जिथून एपी स्टार्ट होते. बघा आता एपी, काही मुलं म्हणतील सर इथून एपी स्टार्ट होऊ लागली, दिसतंय 200, देन 240, देन 280, देन 320, अशा पद्धतीने. सर इथून बघा, इथून एपी फॉर्म होऊ लागली सर, कारण की इथं प्रत्येक वेळेस याच्या पुढे, याच्या अगोदर जर सोडला तर याच्या पुढे किती कॉमन डिफरन्स नेहमी 40 येणार आहे. याला जर नाही, स्टार्टिंगचे 2 मंथ्स जर आपण कन्सिडर नाही केले, 2 टर्म्स जर कन्सिडर नाही केले, त्याच्या पुढे मात्र एपी फॉर्म होतीये. बघा सर, ठीक आहे. काही मुलं म्हणतील सर इथून नको, सर इथून स्टार्ट करा एपीला, इथून. बघा सर, 240च्या पुढून सुद्धा 240, 280, 320 याच्या पुढे सुद्धा एपी स्टार्ट होते सर. या ही जर फर्स्ट टर्म घेतला तर याच्या पुढे सुद्धा एपी फॉर्म होत आहे. ठीक आहे, मग जिथून एपी फॉर्म होते आहे त्याच्या पुढच्या टर्म्सला एन कन्सिडर करा, कारण की तिथून एपी फॉर्म होती. ठीक आहे, कारण की एपी मध्ये जेवढ्या टर्म्स आहेत त्यांनाच एन ऍज्युम करा. मला असं म्हणायचे, जेवढ्या टर्म्स एपी मध्ये आहेत त्या फर्स्ट टर्म पासून त्याच्या पुढच्या सर्व टर्म्सला एन ऍज्युम करा. एपी मध्ये नाही येत आणि तरी पण तुम्ही एन ऍज्युम करतायत तर आन्सर येणार नाही. सो दॅट्स वाय जिथून एपी स्टार्ट होते तिथून पुढच्या सर्व टर्म्स एन ऍज्युम करा. तर एपी स्टार्ट 200 पासून पण करता येते, 240 पासून पण करता येते. कुठून जरी स्टार्ट केलं तर काही अडचण नाही. मी तुम्हाला या ठिकाणी 240 पासून स्टार्ट होणारी एपी सांगणार आहे. तर हे झाले स्टार्टिंगचे 3 मंथ्स. ठीक आहे, हे स्टार्टिंगचे 3 मंथ्स, आणि इथून जर मी एपी स्टार्ट केली पुढे तर या स्टार्टिंग 240 पासून पुढच्या सर्व टर्म्सला मी म्हणेन एन मंथ्स.
कारण की याच्या पुढे एपी स्टार्ट होते. याच्या पुढच्या मंथला मी किती म्हणेन एन मंथ्स. हे स्टार्टिंगचे 3 मंथ्स आणि याच्या पुढे एन मंथ्स लागतील. असं टोटल एन प्लस 3 मंथ्स मध्ये असं टोटल एन प्लस 3 मंथ्स मध्ये त्यांची सेव्हिंग होते 11,040 रुपीज. असं मी ॲझ्युम केलं. लक्षात येतंय मी असं ॲझ्युम का केलं, एन प्लस 3 का घेतलं, टोटलला एन का पकडता येत नाही, टोटलला एन कन्सिडर का करता येत नाही, लक्षात आलं. चलो लक्षात आलं असेल. सो लेट द टाइम टेकन टू सेव्ह इथं लिहून टाकेन, या ठिकाणी लिहून टाकेन मी. लेट द टाइम टेकन टू सेव्ह 11,040 रुपीज बी. 11,040 रुपीज सेव्ह करण्यासाठी किती टाइम लागला, बी एन प्लस 3 मंथ्स. बी एन प्लस 3 मंथ्स. बी एन प्लस 3 मंथ्स. सो in starting 3 months, in starting 3 months राहुल saves. सुरुवातीच्या 3 मंथ्स मध्ये त्याने किती सेव्ह केले, इन स्टार्टिंग 3 मंथ्स राहुल सेव्ज 3 into 200 दॅट इज 600 रुपीज. सुरुवातीच्या 3 मंथ्स मध्ये त्यांनी किती सेव्ह केले, 200 म्हणजे तिघांचा सम अगोदरच करून टाकला, दॅट इज 600 रुपीज. सो स्टार्टिंगच्या 3 मंथ्स मध्ये त्यांनी 600 रुपीज त्यांनी काय केले, सेव्ह केले. आता मी पूर्ण एन प्लस 3 साठी फॉर्म्युला लिहून टाकतो. ठीक आहे, एन प्लस 3 साठी बघा कसा लिहितो. सो टोटल सेव्हिंग इन टोटल सेव्हिंग इन n plus 3 months. So that is n plus 3 months मधली टोटल सेव्हिंग किती असेल. सो फर्स्ट 3 मंथची सेव्हिंग 600 रुपीज राईट. याला सेपरेट लिहिणार मी. फर्स्ट 3 मंथची सेव्हिंग, 3 मंथ सेव्हिंग वाटलं तर असं लिहूयात. 3 मंथ सेव्हिंग प्लस 3 मंथची सेव्हिंग प्लस n मंथ सेव्हिंग राईट. पुढच्या एन मंथची, पहिल्या 3 मंथची सेव्हिंग आणि पुढच्या एन मंथची सेव्हिंग, या दोघांना सेपरेट काढणार आणि या दोघांची सेव्हिंग मिळून टोटल किती होणार, 11,040. कळालं का, हा कॉन्सेप्ट आहे आपला सॉल्व्ह करण्याचा. सो फर्स्ट 3 मंथची सेव्हिंग किती असेल, 600 प्लस नेक्स्ट एन मंथची सेव्हिंग, या पुढच्या एन मंथची सेव्हिंग, पुढच्या एन मंथ, यांना तर 600 घेतलं तर माझी एपी जिथून स्टार्ट होते त्याला मी त्या एपी जिथून एपी स्टार्ट होते त्याला मी त्याच्यामधली फर्स्ट टर्म जी आहे ती आहे 240. जिथून एपी स्टार्ट केलेली आहे मी त्याची फर्स्ट टर्म आहे 240 आणि याच्या पुढचे जेवढे पण मंथ्स येणार आहेत त्याला मी एन मंथ्स ॲज अ काउंट केलं. बट आपलं टोटल आन्सर काय असणार आहे, एन प्लस 3 मंथ्स. आपलं टोटल आन्सर काय असणार आहे, एन प्लस 3 मंथ्स. हे लक्षात असू द्या. आपण काय अज्युम केलं की आपण अज्युम केलेलं आहे की 11,040 रुपीज सेव्ह करण्यासाठी एन प्लस 3 मंथ्स आपल्याला लागणार आहेत. तर आता एन मंथ साठी काढणार, इथून एन ची व्हॅल्यू काढणार. एन ची व्हॅल्यू जेव्हा पण भेटेल आलेल्या एन च्या व्हॅल्यू मध्ये 3 ऍड करून दॅट इज माय फायनल आन्सर. कारण की आपलं फायनल आन्सर असणार आहे की टोटल 11,040 रुपीज सेव्हिंग करण्यासाठी एन प्लस 3 मंथ्स लागलेले आहेत. सो जी पण एन ची व्हॅल्यू ती वापस इथं पुट करणार, त्याच्यामध्ये 3 ऍड करणार एन प्लस 3 म्हटल्यामुळे आणि दॅट इज माय फायनल आन्सर. ठीक आहे. सो 600 प्लस एन मंथ सेव्हिंग म्हटलंय. आता एन मंथची सेव्हिंग काढायचे तर एन मंथ हे एपी मध्ये येतात. आता जेवढे पण एन मंथ्स मी घेतलेले ते एपी मध्ये, त्यामुळे त्याच्यासाठी डायरेक्टली आपल्याला फॉर्म्युला यूज करता येतो. सो n/2 राईट. या पुढचे n/2 इन ब्रॅकेट 2a, फर्स्ट टर्म काय, a म्हणजेच फर्स्ट टर्म, 2a 2 into 240 प्लस n-1 into d दॅट इज 40 राईट, इज इक्वल टू 11,040. काही अडचण असली नाही पाहिजे इथपर्यंत. चला याला सॉल्व्ह करायचं. आता याला सॉल्व्ह करून एन ची व्हॅल्यू भेटणार आहे. हे कम्प्लिटली एक इक्वेशन भेटलं सम ऑफ एन टर्म्स वरून. एन ची व्हॅल्यू इथून फाइंड आउट करायचे. जी पण एन ची व्हॅल्यू आलेल्या एन ची व्हॅल्यू मध्ये 3 ऍड करायचं, आन्सर भेटून जाईल. प्लस 600 इकडे जाऊन मायनस होऊन. बघा इम्पॉर्टंट इथपर्यंतच होतं, याच्या पुढे जस्ट कॅल्क्युलेशन आहे. कॉन्सेप्ट इथपर्यंतच आहे. क्लिअर आहे. ओके. सो इथून काय येईल, समजा n/2. सो इथून मला क्लिअरली दिसतोय हा 40 आहे. इथून पण याला पण 40 ने डिवाइड जातो. सो इथून n/2 हे ॲज इट इज ठेवतो वाटलं तर. इथून मी 40 असं लिहितो. इथून 40 कॉमन काढला. सो 40 जर कॉमन काढला सो इथे येऊन जाईल 12 प्लस 40 जर कॉमन काढला 0 0 कॅन्सल, 6 इथं राहील, 6 to the 12 राईट, प्लस n-1 प्लस n-1, 40 तर कॉमन काढलेला आहे, ब्रॅकेट क्लोज, 11,040 मायनस 600 प्लस 600
इकडे जाऊन मायनस झाला, 2 स्टेप केल्या मी या ठिकाणी, प्लस 600 इकडे जाऊन मायनस केला आणि या आतमधून 40 कॉमन पण काढला. 2 प्रोसिजर मी ॲट अ टाइम केले. ठीक आहे. हा 40 इथे येईल बाहेर ब्रॅकेटच्या आणि आतमध्ये काय राहील n+11 +12 -1 n+11 राईट. +12 -1 +11 n ला n ॲज इट इज 40 बाहेर काढला तर 40 या ठिकाणी कॅन्सल होऊन 20 होऊन जाईल डिवाइडच्या 2 सोबत. ठीक आहे. इकडे काय येईल बघा 0 4 10 - 6 4 इथं 0 राईट 10,440 इथं सबट्रॅक्शन केल्यानंतर आलं 10,440. सो इथं आहे 20n, इथे किती आहे 20n. कम्प्लीट इक्वेशनला 20 नी दोन्ही साईडला 20 नी डिवाइड करून टाकूयात. दोन्ही साईडला 20 नी डिवाइड करून टाकूयात. सो इथे येईल n in bracket n+11 is equal to 10,440 divided by 20, dividing both sides by 20, dividing by 20 on both sides लक्षात असू द्या. dividing by 20 on both sides असं म्हणू शकता. dividing 20 on both sides. ठीक आहे. चला सॉल्व्ह होत आलेलं आहे. फक्त आता क्वाड्रॅटिक इक्वेशन बनणार आहे आतमध्ये मल्टिप्लाय केल्यास. सॉल्व्ह करून फक्त आन्सर काढायचं. इथपर्यंत लक्षात आलं. हे इथपर्यंतच कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट होता. याच्या पुढे तर इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. त्याला मी रफ करतो. n² + 11n आणि डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे बेटा 2 5 जा 2 2 जा 2 2 जा 0 0 तर इथे कॅन्सलच होऊन जाईल 0 0 2 5 जा 10 2 2 जा 4 2 2 जा 4. ठीक आहे. सो n² + 11n - 522 = 0. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला n मध्ये. इथून n ची व्हॅल्यू काढून भेटेल आपल्याला. सो फॅक्टर्स काढावे लागतील 522 चे -522 चे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 11 यायला पाहिजे. सो फटाफट काढून घेऊयात. 2 ने डिवाइड केला 2 2 जा 4 रिमेनिंग 1 2 6 जा 12 2 1 जा. सो इथं 3 ने जाईल 3 8 जा 24 रिमेनिंग 2 3 7 जा 21. ओके. परत 3 ने डिवाइड 3 2 जा 6 रिमेनिंग 2 3 9 जा 29 इज अ प्राईम नंबर. सो 29 ने डिवाइड केला 1 प्राईम नंबर आला. खूप काम सोपं झालं आपलं. तर फॅक्टर्स काय भेटला एक फॅक्टर भेटला 522 चा एक फॅक्टर भेटला 29. तर दुसरा फॅक्टर 3 3 जा 9 9 3 जा 18 हा एक घेऊन बघा. ठीक आहे. एकदाच एक फॅक्टर 29 भेटला तर दुसरा फॅक्टर मी 18 घेतला यांना मल्टिप्लाय करून. तर एक 29 एक 18. ठीक आहे. आणि यांचा जो डिफरन्स आहे तो किती येतो बघा 11. यांचा डिफरन्स 29 - 18 किती येतो 11 येतो. सो +11 पाहिजे म्हणून ह्या ग्रेटरला प्लस स्मॉलरला मायनस. ठीक आहे. काही मुलं म्हणतील सर हे कसं काय काढलं. तर बेटा ही शॉर्टकट एक मेथड आहे. ठीक आहे. असे पण फॅक्टर्स काढता येतात प्राईम फॅक्टरायझेशनच्या मेथडने. काही मुलं म्हणतील सर आम्ही डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला वापरतो आम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला. तो जो फॉर्म्युला मेथड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फॉर्म्युला मेथडने पण आपल्याला रूट्स काढता येतात. सर आम्ही ती मेथड यूज करावी का. करा काही प्रॉब्लेम नाही. बट थोडासा टाइम लागेल त्याला. ठीक आहे. इथून कसं कमी स्टेप मध्ये लवकर आन्सर भेटेल. सो त्यामुळे इथून मी आन्सर काढलं की -522 चे फॅक्टर +29 - 18 येते. ठीक आहे. सो मग डायरेक्टली लिहून टाकतो n+29 n - 18 = 0. सो एकतर n+29 = 0 किंवा n - 18 = 0. सो इथून n ची व्हॅल्यू -29 येईल किंवा n ची व्हॅल्यू +18 येईल. सो दिस इज इम्पॉसिबल. दिस वन इज इम्पॉसिबल. ते पॉसिबल नाहीये. याला निग्लेक्ट करणार का बरं. n कशाला अज्युम केलंय आपण n मंथ्सला अज्युम केलंय. जे कोण नंबर ऑफ मंथ्स आहेत नंबर ऑफ मंथ्सला आपण n अज्युम केलंय आणि नंबर ऑफ मंथ्स कधी निगेटिव्ह असणार नाहीत. सो दॅट्स वाय आपला आन्सर असेल n ची व्हॅल्यू असेल n = 18. आणि मी सांगितलं होतं n ची व्हॅल्यू जर 18 मंथ्स येत असेल 18 मंथ्स. ठीक आहे. तर हे आपलं फायनल आन्सर नाहीये बघा. आपलं फायनल आन्सर आहे की आपल्याला टोटल 11,040 रुपीज सेव्हिंग करायला आपण अज्युम केलंय की टोटल किती मंथ्स लागतात तर n+3 मंथ्स लागतात. सो n+3 इथं लिहूनच टाकतो. टोटल मंथ्स टू सेव्ह. ठीक आहे. टोटल मंथ्स टू सेव्ह. टोटल मंथ्स टू सेव्ह 11,040 = n+3 that is 18 + 3 that is equal to 21 months. 21 months. ऑप्शन बी बेटा. ठीक आहे. क्लिअर आहे. काही डाऊट असला नाही पाहिजे इथपर्यंत. ओके स्टुडंट. चलो
आय होप की लक्षात आला असेल हा क्वेश्चन. 21 मंथ्स. या ठिकाणी आपला आन्सर फिनिश झालं. दिसतोय काही डाऊट असला नाही पाहिजे इथपर्यंत. क्लिअर आहे. तर काय कॉन्सेप्ट होता लक्षात आला क्वेश्चनचा. तर सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आता अशाच पद्धतीचा फटाफट. याच टाईपचा एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आता. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. A person is to count a person is to count 4,500 currency notes. Let AN denotes the number of notes he counts in the nth minute. If A1 is equal to A2 is equal to dot 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 equal to A10 is equal to 150, and A10, A11 and so on are in AP with common difference minus 2, then the time taken by him to count all notes is option A 24 minute, option B 34 minute, option C 125 minute, option D 135 minute. सेम टू सेम क्वेश्चन आहे. ज्या पद्धतीने आपण आता सॉल्व्ह केले सेम त्याच पद्धतीने आता पुढे पण सॉल्व्ह करायचे आणि तुम्हाला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे. चला फटाफट सोल्युशन. तर 150 सॉरी मी डायरेक्टली लिहायला स्टार्ट केलोय बट क्वेश्चन नीट समजून घ्या. टोटल किती करन्सी नोट्स तुम्हाला काउंट करायचे. 4,500 करन्सी नोट्स तुम्हाला काउंट करायचे. आणि एन डिनोट्स एन सफिक्सला जो एन आहे तो डिनोट करतोय. एन डिनोट्स नंबर ऑफ नोट्स ही काउंट्स इन द nth मिनिट. म्हणजेच एनच्या ठिकाणी जर 1 आला दॅट इज फर्स्ट मिनिटला त्याने किती नोट काउंट केले. कारण की एन डिनोट करतोय नंबर ऑफ नोट्स काउंट इन nth मिनिट. तर यांच्या ठिकाणी जो नंबर आहे त्या मिनिटमध्ये त्या मिनिटला त्याने किती नोट्स काउंट केले हे तो रिप्रेझेंट करतोय एन. म्हणजेच हे ऍज अ टर्म असल्यासारखं आहे. फक्त कितव्या क्रमांकाला किती नोट्स काउंट केले हे सांगतोय. तर A1 आला तर फर्स्ट मिनिटला किती नोट काउंट केले. A2 आला तर सेकंड मिनिटला किती नोट्स काउंट केले. A3 आला तर थर्ड मिनिटला किती नोट काउंट केले. अशा पद्धतीने. ठीक आहे. तर A1 दॅट इज फर्स्ट मिनिटला, सेकंड मिनिटला अप टू 10 मिनिट्स. अप टू किती 10 मिनिट्स. तर फर्स्ट मिनिट, सेकंड मिनिट, थर्ड मिनिट, फोर्थ मिनिट असं 10 मिनिट्स पर्यंत त्यांनी समान नोटा काउंट केलेले आहेत. इक्वल नोटा त्यांनी काउंट केलेले आहेत. दॅट इज इक्वल टू 150. ठीक आहे. फर्स्ट मिनिटला 150 नोट्स काउंट केले, सेकंड मिनिटला 150 नोट्स काउंट केले, थर्ड मिनिटला 150 काउंट केले. असं 10th मिनिट पर्यंत 10th टर्म पर्यंत त्यांनी फक्त 150 नोट्सच काउंट केलेले आहेत. बट आफ्टर दॅट 10th मिनिट झाल्यानंतर टेन तर ऑलरेडी तिकडे काउंट केलंय. 11, 12, 13 याच्या पुढे जे आहे 10th मिनिट नंतर एपी फॉर्म झाली. नंतर त्यांनी काय केले. नंतर त्यांनी 10व्या मिनिट नंतर एक एपी फॉर्म होते ज्याचा कॉमन डिफरन्स -2 आहे. नंतर त्यांचा बहुतेक स्टॅमिना कमी झाला असेल. 10 मिनिट पर्यंत त्यांनी
दर मिनिटाला 150 नोट्स काउंट केले आणि 11th मिनिट पासून ते प्रत्येक मिनिटाला 2-2 नोट्स मागच्या पेक्षा कमी करत गेले. एपी फॉर्म करतायत तर कॉमन डिफरन्स -2 म्हणजे 11th मिनिटला काउंट केलेले नोट्स किती असणार बेटा बघा. 150 अप टू कुठपर्यंत 150 कुठपर्यंत येणार 10th टर्म पर्यंत 10th टर्म. ठीक आहे. तर 11th टर्मला काय असेल 11th टर्मला कॉमन डिफरन्स -2 आहे तर 150 -2 दॅट इज 148 then 146 then 144 and so on. लक्षात येते. 10th टर्म इथं टोटल किती असणार हे टोटल 10 टर्म्स आहेत 10 मिनिट्स 10 मिनिट्स पर्यंत ते 150 नोट्सच काउंट करणार आणि प्रत्येक मिनिटला 150च काउंट करणार. फर्स्ट मिनिटला 150 सेकंड मिनिटला 150 असं 10th मिनिट पर्यंत 150. बट 11th मिनिटला तो जो आहे तो एपी फॉर्म करायला स्टार्ट करेल आणि त्या ठिकाणी एपी असा फॉर्म होईल की तो एपीचा जी टर्म आहे ती प्रिव्हियस टर्म पेक्षा -2 कॉमन डिफरन्स -2 आहे म्हणजे प्रिव्हियस टर्म पेक्षा 2 ने कमी काउंट करेल. तर 11th मिनिटला ते नोट्स काउंट करतील 142 148. 12th मिनिटला परत -2 केलात या फर्स्ट टर्म मधून -2 काढलात 146. अशा पद्धतीने ते प्रत्येक मिनिटला आता कमी कमी नोटा मोजत जातील. खरंच की त्यांचा स्टॅमिना थोडासा कमी झाला असेल 10व्या मिनिट नंतर नोट्स काउंट करण्याचा. ठीक आहे. तर सेम त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर मी काय करेन एपी इथून पण स्टार्ट होते 10th टर्म पासून पण स्टार्ट होते. त्यांनी जर सांगितलं 10th टर्म 11th अशी पण एपी फॉर्म होते किंवा एपी इथूनही फॉर्म करता येते जिथून 150 पर्यंत सेम होते 150 150 148 पासून पण एपी फॉर्म होते. फर्स्ट टर्म 148 अँड कॉमन डिफरन्स -2 कॉमन डिफरन्स कितीचा आहे -2. ठीक आहे. तर मग तुम्ही कुठूनही घेऊ शकता एपी इथून घ्या याच्या पुढच्या टर्म्सला तुम्ही n मिनिट्स काउंट करा आणि याच्या अगोदरचं सेपरेट आन्सर काढून घ्या जसं मी आता काढलं. ठीक आहे. किंवा याच्या पुढचे किंवा तुम्ही इथून स्टार्ट करा 148 पासून एपी स्टार्ट करा याला n म्हणा आणि याला 10 म्हणा तर टोटल टाइम लागेल. याच्या पुढचे 148 पासून पुढच्या मिनिट टायमिंगला जर मी n मिनिट कन्सिडर केलं तर याच्या अगोदर ऑलरेडी 10 मिनिट्स लागलेले आहेत तर आपल्याला टोटल टायमिंग लागेल n + 10 मिनिट. तर चला लिहून टाकूयात. सो लेट द टाइम टेकन टू काउंट time taken to count 4500 currency notes be n plus 10 minutes. किती टाइम लागेल n plus 10 मिनिट एवढा टायमिंग लागेल त्यांना एवढे नोट्स काउंट करण्यासाठी. सो फर्स्ट 10 मिनिट मध्ये किती नोट्स काउंट केले त्यांनी फर्स्ट 10 मिनिट्स मध्ये. सो फर्स्ट 10 मिनिट्स मध्ये सो person counts number of notes in first 10 minutes is equal to पहिल्या 10 मिनिटांमध्ये त्याने किती किती नोट्स काउंट केलेत 150 150 150 असे किती टाइम्स येऊ लागले 10 टाइम्स येऊ लागले प्रत्येक वेळेस 150 150 काउंट केले. सो 150 इंटू 10 टाइम्स येतोय म्हणून 10 नी मल्टिप्लाय तर टोटल किती नोट्स काउंट केलेत 1500 नोट्स त्यांनी पहिल्या 10 मिनिटांमध्ये टोटल काउंट केलेले आहेत. सो पर्सन काउंट्स टोटल नंबर ऑफ नोट्स असं म्हणूयात आपण. पर्सन काउंट्स टोटल नंबर ऑफ नोट्स इन फर्स्ट 10 मिनिट्स. फर्स्ट 10 मिनिट मध्ये टोटल किती नोट्स त्यांनी काउंट केलेत तर प्रत्येक मिनिटला 150 150 150 असं 10 मिनिट्स पर्यंत. सो 150 ची ऍडिशन 10 टाइम्स करायचे म्हणून 150 इंटू 10 केला 1500 नोट्स त्यांनी काउंट केलेले आहेत. ठीक आहे. सो देअरफोर आता या ठिकाणी आपल्याला लिहायचे इक्वेशन या सम ऑफ n टर्म्स. सो देअरफोर या ठिकाणी 1500 सो नंबर ऑफ नोट्स count in first 10 मिनिट प्लस पहिल्या 10 मिनिटांमध्ये काउंट केले नंबर ऑफ नोट्स प्लस नंबर ऑफ नोट्स काउंट इन n मिनिट्स. परत n मिनिट मध्ये काउंट केलेले नोट्स. आता n मिनिट मध्ये काउंट केलेले नोट्स म्हणजे याच्या पुढे. ठीक आहे. आणि या दोघांनी मिळून काउंट केलेले नोट्स किती असणार 4500. सेम टू सेम मागच्या सारखा क्वेश्चन काहीच बदल नाही. मी सोडवण्याची मेथड सुद्धा बदललेली नाहीये. तर फर्स्ट 10 मिनिट मध्ये काउंट केलेले नोट्स 1500 प्लस n म्हटलंय मी तर n/2 2 इंटू n मिनिट्स. तर n टर्म्स मी कुठून स्टार्ट केलेत 148 पासून मी एपी स्टार्ट केले तर माझी फर्स्ट टर्म असेल 148 प्लस n-1 इंटू डी आहे -2 दॅट इज इक्वल टू 4500. तर हा प्लस इकडे जाऊन काय होईल मायनस राईट. तर मी इथं n/2 इन ब्रॅकेट
इथं मी काय करू शकतो, या ठिकाणी 2 कॉमन काढू शकतो. ठीक आहे, इथून मी 2 कॉमन काढला, बाहेर मी 2 काढतो कॉमन. इथं राहील 148 प्लस प्लस नाही, आता इथं मायनस येणार. 2 बाहेर कॉमन काढला तर इथं मायनस येणार, n मायनस 1, कारण की हा मायनस साईन या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल आणि फक्त प्लस 2 मी कॉमन काढलेला आहे. ठीक आहे, सो 4500 मायनस 1500. तर या ठिकाणी 2 2 कॅन्सल होईल, इथं राहील n 148 मायनस n मायनस मायनस प्लस 1 इज इक्वल टू 3000. सो इथून काय भेटू लागलंय मग, n इन ब्रॅकेट 149 मायनस n इज इक्वल टू 3000. आतमध्ये जर मल्टिप्लाय केला 149n मायनस n स्क्वेअर इज इक्वल टू 3000. सो आता दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करा आणि एका साईडला घेऊन या. सो देअरफॉर n स्क्वेअर मायनस 149n प्लस 3000 इज इक्वल टू 0. हे भेटलं आपल्याला एक फायनल क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथून n ची व्हॅल्यू भेटेल, जी पण n ची व्हॅल्यू भेटेल ती आलेली व्हॅल्यू इथं वापस टाकायची. कुठं टाकायची वापस, आपण टोटल टायमिंग किती कन्सिडर केलाय, n+10 मिनिट. आलेली व्हॅल्यू वापस टाका, पुढे सॉल्व्ह करायची. तर आता इथं क्वाड्रॅटिकचा क्वेश्चन तयार होतो. तर रूट्स व्यवस्थित काढायचे तिथून. तर 3000 चे फॅक्टर्स ज्यांची ऍडिशन 3000 चे फॅक्टर्स प्लस 3000 चे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 149 यायला पाहिजे. तर हे रूट्स तुम्हाला व्यवस्थित काढायचे. तर 3000 चे फॅक्टर जर पाडले तर आन्सर काय येतं ते बघा. या ठिकाणी फॅक्टर्स पाडायचे प्लस 3000 चे फॅक्टर्स ज्यांची ऍडिशन 149 येते. तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युला मेथडचा यूज करू शकता किंवा शॉर्टकट मेथड वापरू शकता, जी मी आता प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये वापरली. तिथून तुम्हाला इथं आन्सर भेटून जाईल. तर मी तर डायरेक्ट फॅक्टर सांगणार आहे 24 आणि 125. तर हे दोन नंबर असे आहेत ज्यांचा सम हा 149 येतो आणि या दोन नंबरचा प्रोडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह 3000 येतो. सो दोन्ही पण निगेटिव्ह निगेटिव्ह घेऊयात, कारण की जो सम आहे तो -149 पाहिजे. मी इथं मुद्दाम डायरेक्ट सांगितलंय क्वाड्रॅटिकचे रूट्स मी डायरेक्ट काढलेले आहेत, कारण की रूट्स वगैरे कसे डायरेक्ट काढायचे हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पाहणार आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तर पाहणारच आहोत, बट तुम्ही शाहू स्क्रीनिंगची स्टडी करताय तर तुम्हाला हे ऍटलिस्ट यायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, हे यायलाच पाहिजेत, याला दुसरं काही ऑप्शन नाहीये. तुम्ही जर फॉर्म्युला मेथडने गेला तर खूप मोठा नंबर आहे, कॅल्क्युलेशन लेंदी होणार आहे. कमी टायमिंग मध्ये ऍक्युरेट आन्सर कसं काढायचं याची मेथड्स आहेत. प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आहे, जी मी आता थोड्या वेळाखाली पण करून दाखवली होती. ते तुम्हाला ट्राय करायचंय आणि ऍटलिस्ट एवढं तरी तुम्हाला यायलाच पाहिजे कमी टायमिंग मध्ये. ठीक आहे, तर इथून 2 रूट्स भेटले. तर इथून n ची व्हॅल्यू भेटेल n-24 इंटू n-125 इज इक्वल टू 0. तर n इज इक्वल टू 24 आणि 125 डायरेक्टली लिहिलो मी. n ची व्हॅल्यू 24 पण येऊ लागली, 125 पण येऊ लागली. मग n ची व्हॅल्यू दोन दोन कसं काय पॉसिबल येऊ लागले, तर बघा या ठिकाणी जी एपी आहे ती डिक्रीजिंग एपी आहे. काही टायमानंतर निगेटिव्ह टर्म्स यायला चालू होतील, -2 -4 अशा पद्धतीने. आणि त्यामुळे निगेटिव्ह टर्म्स येत असतील तर निगेटिव्ह टर्म्स आणि पॉझिटिव्ह टर्म्स यांचा सम करून सुद्धा हा जो टोटल 4500 येऊ शकतो. तर आपल्याला पॉझिटिव्ह मधलं घ्यायचंय, कारण की निगेटिव्ह टर्म्स जर आल्या त्या नाही घ्यायच्या आपल्याला, म्हणजे 125 आपल्याला घेता येणार नाही. तुम्ही चेक करून बघू शकता. तुम्ही 24th टर्म काढा, या एपी ची काय काढा 24th टर्म. बघा बरं, T24 इज इक्वल टू A प्लस 23D. तर या एपी ची फर्स्ट टर्म आहे 148, राईट. 148 प्लस 23 इंटू -2 किती येतं बघा, 148 प्लस ब्रॅकेट मध्ये -46. तर किती येतोय 24th टर्म काढली तर किती येते, 102 येते, राईट. 24th टर्म काढली मी आयपी ची तर किती येऊ लागली 102, कारण की फर्स्ट टर्म आहे 148 कॉमन डिफरन्स -2, तर इथे येऊ लागले 102. 24th टर्म या एपी ची इथून इथून जर गेली या n मिनिट, कारण की n कुठून धरतोय आपण या 148 पासून पुढे 102. आणि 125th टर्म जर काढली तर नक्कीच निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. बघा नक्कीच निगेटिव्ह व्हॅल्यू येणार या ठिकाणी. 125th टर्म जर काढला तर या ठिकाणी येऊन जाईल 124. 125th टर्म काढत असाल तर इथे येणार 124, इथे पण 124. आणि मग इथून काय होणार की यांचा जर याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर इथून भेटून जाईल हा 148 आणि -842. बघा काय 125th टर्म कशी येऊ लागली, निगेटिव्ह येऊ लागली. कशी येऊ लागली, निगेटिव्ह. दॅट इज 0 0 100 -100. 125th टर्म निगेटिव्ह येऊ लागली. तर इथं निगेटिव्ह टर्म्स येऊ लागली, म्हणजे निगेटिव्ह नोटा कधी काउंट करता येतात का.
ठीक आहे. 100 या ठिकाणी कुठली तरी टर्म कशी येऊ लागली, -100 येऊ लागली. कुठली तरी म्हणजेच काय 125 टर्म निगेटिव्ह येऊ लागली. म्हणजेच 125 मिनिटला आपण निगेटिव्ह नोटा काउंट करतोय, असं पॉसिबल नाहीये. म्हणून ही 125 मी घेणार नाही, कारण की निगेटिव्ह नंबर आपल्या एपी मध्ये असणार नाहीत. आपल्या डेली लाईफ मध्ये या नंबर ऑफ नोट्स आपण काही निगेटिव्ह काउंट करू शकत नाही, म्हणून आपण 125 ला निग्लेक्ट करणार आणि आपली एन ची व्हॅल्यू 24 असणार. एन ची व्हॅल्यू 24 आहे, तर आपला आन्सर काय असेल बेटा, n + 10 दॅट इज 24 + 10 दॅट इज 34 मिनिट. 34 मिनिट दॅट इज ऑप्शन बी. ठीक आहे, ऑप्शन बी. याला निग्लेक्ट का केलं कळालं, 125 ला निग्लेक्ट का केलं. ठीक आहे, चला नेक्स्ट वन. एक लास्ट हे सगळे 2021 मध्ये विचारलेल्या टाईपचे क्वेश्चन्स घेतोय आपण. ठीक आहे, तर हे झाले एपी मधले क्वेश्चन्स, ज्या टाईपचा क्वेश्चन विचारला होता 2021 मध्ये. आता एक लास्ट आणखीन एक कॉन्सेप्ट राहिलेला आहे, तेवढा एक घेऊयात. Okay, so चला क्वेश्चन. if Sn denotes sum of n terms of an AP such that Sn upon Spn is independent of n, then Sn upon Spn is equal to ऑप्शन ए 1/p², ऑप्शन बी p², ऑप्शन सी 1/p, ऑप्शन डी p. चला बेटा, हा पण क्वेश्चन 2021 शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा सुद्धा. आता खूप जणांना या क्वेश्चनचा अर्थच कळणार नाही, मिनिंगच कळणार नाही, असं पण भरपूर वेळेस असे पण भरपूर स्टुडंट्स आहेत. ऑब्विसली मिनिंग कळणार नाही, कारण की या टाईपचे क्वेश्चन कुठल्याही बोर्ड मध्ये नाही आहेत, कुठल्या सीबीएसई बोर्ड किंवा स्टेट बोर्ड मध्ये. बट प्रॅक्टिस केल्यानंतर असे क्वेश्चन्स तुम्हाला भेटून जातील. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये तर नाही आहेत या टाईपचे क्वेश्चन्स, बट रेफरन्स बुक जर तुम्ही दुसरे कुठले वापरत असाल त्या ठिकाणी तुम्हाला असे क्वेश्चन्स भेटून जातील. काय म्हटलेलं आहे याचा मिनिंग समजून घेऊयात क्वेश्चनचा. एन डिनोट करतोय सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी. एपी मधल्या पहिले एन टर्म्सचा सम म्हणजे एन, हे माहितीच आहे. तर एन अपॉन एन हा जो रेशिओ आहे, हा जो फ्रॅक्शन आहे एसएनचा एन सोबत. आता एन म्हणजे सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स, एन टर्म्स. ठीक आहे, सो एन अपॉन एन हे काय आहे, या समचा जो काही रेशो घेतलेला आहे त्यांनी, तर त्या समचा जो रेशो आहे तो इंडिपेंडंट ऑफ एन म्हटलंय. याची जी पण व्हॅल्यू येणार आहे एन अपॉन एन, ठीक आहे, सम ऑफ एन टर्म्स आणि सम ऑफ पी एन टर्म्सचा जो पण रेशो येणार आहे त्याची जी व्हॅल्यू आहे दिस इज इंडिपेंडंट ऑफ एन. म्हणजे याची जी पण व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये एन असला नाही पाहिजे, एन असायलाच नाही पाहिजे. इंडिपेंडंट ऑफ एन म्हणजे एन अपॉन एन ची जी पण व्हॅल्यू येणार आहे त्या व्हॅल्यू मध्ये एन असला नाही पाहिजे, एन कॅन्सल व्हायला पाहिजे. ठीक आहे, एन दिसला नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, एनला कॅन्सल आउट झाला पाहिजे. तिचा एन न्यूमरेटर मध्ये पण एन नकोय आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा एन नकोय. कारण की त्यांनी सांगितलंय की याची व्हॅल्यू जी आहे ती एन वरती डिपेंड करत नाहीये, इंडिपेंडंट आहे. म्हणजेच याची जी पण व्हॅल्यू येणार आहे त्याच्यामध्ये एन असलाच नाही पाहिजे. आणि जरी एन दिसत असेल, जरी एन तुम्हाला दिसला तर तुम्ही त्या एनला कॅन्सल करण्याचा प्रयत्न करणार. कसं कॅन्सल आउट करता येईल याचा प्रयत्न करणार. त्यालाच म्हणतो आपण इंडिपेंडंट ऑफ एन. तर जर तो इंडिपेंडंट ऑफ एन असेल, याची व्हॅल्यू जर इंडिपेंडंट ऑफ एन असेल, तर परत याचीच व्हॅल्यू काय असेल, मग याची व्हॅल्यू म्हणजे एन अपॉन एन ची जी पण व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये जे पण आन्सर येईल त्याच्यामध्ये एन तर 100% असणार नाही. म्हणून एन अपॉन एनच्या इक्वल मध्ये जे पण आन्सर येणार आहे त्याच्यामध्ये एन असणारच नाही बघा. कारण की त्यांनी क्लिअरली सांगितलंय की व्हॅल्यू इंडिपेंडंट ऑफ एन, म्हणून याचा जो पण रेशो येणार आहे त्याच्यामध्ये एन बिलकुल दिसणार नाही तुम्हाला. सो एन नाही पण आहे बघा ऑप्शन मध्ये. पण याची जी पण व्हॅल्यू येणार आहे ती फक्त पीच्या फॉर्म मध्ये येणार आहे. ठीक आहे, सो मग एन जर असेल तर कॅन्सल कसा करायचा, जर नाही आला तर चांगली गोष्ट आहे, बट आला तर कसं करणार, तर तेच आपण बघणार आहोत या ठिकाणी. ठीक आहे, चला लिहून टाकूयात आपण फटाफट. एन अपॉन एन इज इक्वल टू एन इज n/2. फर्स्ट टर्म ए घेतली, ए 2a प्लस n-1 इंटू डी. ठीक आहे, हे झालं एनचा फॉर्म्युला. आता इथं पीएन टर्म्स आहेत, तर 1/2 इन ब्रॅकेट
टू ए प्लस, हे एकाच एपी बद्दल बोलतोय तो. ठीक आहे, दोन एपी नाही हे एकाच एपी बद्दल बोलतोय. एका एपी मधल्या एन टर्म्स घेतल्या, त्याच एपी मधले पी एन टर्म्स घेतल्या. सो फर्स्ट टर्म चेंज होणार नाही. सो पी एन बाय टू टू ए प्लस पी एन मायनस वन, कारण की टोटल नंबर ऑफ टर्म्स पी एन आहे. सो पी एन मायनस वन इंटू टी. ठीक आहे, डिवाइड द टू कॅन्सल, एन एन गेट कॅन्सल. ओके, मतलब पण एन कॅन्सल झाला ना. सो वरती काय राहील, टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. राईट, खाली काय राहिला, पी राहिला, फक्त पी. ठीक आहे, बाहेर पी राहिला, आतमध्ये टू ए प्लस पी एन मायनस वन इंटू डी. याला थोडंसं आणखीन सिम्प्लिफाय करूयात आपण. याला जर सिम्प्लिफाय केलं तर असं लिहिता येतं का बघा, टू ए मायनस डी. इथं डी जर आतमध्ये मल्टिप्लाय केला, म्हटलं तर मी सेपरेटच लिहितो, टू ए प्लस एन डी मायनस डी अपॉन टू ए पी प्लस पी एन डी मायनस डी. ठीक आहे, मी आतमध्ये सगळं सिम्प्लिफाय केलं, डी ने आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकलं. आता मला काय करायचं, एन ची टर्म साईडला काढायचे. एन कम्प्लिटली साईडला दिसला पाहिजे, कारण की एस एन अपॉन एस पी एन ची व्हॅल्यू एन वरती इंडिपेंडंट आहे, म्हणून एन साईडला दिसला पाहिजे. तर बघा काय होईल या ठिकाणी, त्याच्यानंतर वरती लिहितो या ठिकाणी. सो टू ए मायनस डी याला मी एकत्रित घेतो, कारण की एन जी टर्म आहे, एनच्या जेवढ्या टर्म्स आहेत तेवढ्या बाजूला टू ए मायनस डी प्लस एन डी. राईट, टू ए मायनस डी प्लस एन डी, एन डी साईडला काढला. टू ए पी, या ठिकाणी एन डी ची टर्म एकच आहे बघा, एन डी. जिथं एन आहे, एन टर्म असणारी जी पण टर्म आहे, ज्या टर्म मध्ये एन प्रेझेंट आहे ती एंडिंगला टाका, प्लस पी एन डी आपण एंडिंगला टाकला. बाकी टू ए पी मायनस डी, टू ए पी मायनस डी, टू ए पी मायनस डी. ठीक आहे, इथं पण पी पी डी, सॉरी इथं पी ने मल्टिप्लाय करायचं राहिलं ना, इथं येईल असं बघा, टू ए पी, सॉरी इथं पी ने मल्टिप्लाय केल्यास टू ए पी, आणि इथं आतमध्ये पी आणि डी ने मल्टिप्लाय केल्यास इथे येणार पी स्क्वेअर एन डी, पी स्क्वेअर एन डी, आणि इथे येणार पी डी, इथे येणार पी डी मायनस पी डी. मल्टिप्लाय करायचं फक्त व्यवस्थित. ठीक आहे, काय काय केलं मी परत एक वेळेस सांगू. मी काय केलं बघा, याला मी परतच लिहितो. ठीक आहे, कन्फ्युजन नको तुम्हाला, मी थोडंसं डायरेक्ट सोडवतोय त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, पण मी आता व्यवस्थितच सॉल्व्ह करून देतो. वरती काय येणार, टू ए प्लस एन डी मायनस डी. राईट, या डी ने आतमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय केलं. इथं आता पी ने याला मल्टिप्लाय केलं टू ए पी. आता या पी ने या डी ला मल्टिप्लाय करणार, म्हणजे जिथं पीडी तयार होतो, आणि या पीडी ने आतमध्ये कम्प्लीट मल्टिप्लाय करणार. तर पीडी ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर पी स्क्वेअर एन डी, आणि मायनस इथं पीडी आहे, पीडी ने इथं मल्टिप्लाय केलं मायनस पीडी. ठीक आहे, आता या ठिकाणी काय येऊन जाईल, टू ए मायनस डी, टू ए मायनस डी प्लस एन डी. त्याला जवळजवळ टू ए मायनस डी, आणि एन ची टर्म्स कम्प्लिटली सेपरेट, कारण की इंडिपेंडंट ऑफ एन दिलाय, तर त्याच्यासाठी आपल्याला नंतर सोडवायचं, म्हणून एन ला साईडला काढतोय. या ठिकाणी पण टू ए पी मायनस पी डी प्लस पी स्क्वेअर एन डी, यांची टर्म पण परत साईडला काढली. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा काय होईल, वरती काय दिसतो की आपल्याला दोन्ही पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये मला एन दिसला नाही पाहिजे, असायला पाहिजे, कारण की जी पण व्हॅल्यू येणार आहे एस एन अपॉन एस पी एन ची, ती व्हॅल्यू एन वरती असणार नाही, एन वरती इंडिपेंडंट असेल. म्हणजे याची जी पण व्हॅल्यू येणार आहे याच्यामध्ये एन असायला नाही पाहिजे, पण एन आलेला आहे. मग एन आलेला आहे तर या एन ला कॅन्सल कसं करणार, तर बेटा आपल्याला या ठिकाणी कळतं. याला जर मी असं थोडंसं आणखीन व्यवस्थित लिहिलं, टू ए मायनस डी प्लस एन डी, आणि खाली जर मी असं लिहिलं की पी कॉमन काढला, टू ए मायनस डी, पहिल्या दोन टर्म्स मधून फक्त पी कॉमन काढला, टू ए मायनस डी, आणि नंतर पी स्क्वेअर एन डी. आता बघा की मला एन नकोय, एन ची व्हॅल्यू जी काही आहे, एस एन अपॉन एस पी एन ची जी काही व्हॅल्यू आहे ती एन वरती इंडिपेंडंट असायला पाहिजे. म्हणजेच एन हा दिसतोय आपल्याला, बट एन ला कॅन्सलच करायचे 100%. तर एन केव्हा कॅन्सल होईल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एन एन केव्हा कॅन्सल होईल, ज्या वेळेस या वरच्या एन डीच्या प्लस मध्ये जो पण नंबर आहे हा टू ए मायनस डी हा कम्प्लिटली झिरो झाला पाहिजे. हा झिरो झाला की झिरो प्लस एन डी, हा टू ए मायनस डी झिरो झाला की हा पण झिरो होतो, तर खाली पण येतो झिरो प्लस पी स्क्वेअर एन डी, आणि मग एन एन कॅन्सल होऊन जातो, एन एन काय होऊन जातो कॅन्सल. बट याच्यासाठी एन एन कॅन्सल होण्यासाठी टू ए मायनस डी ला काय होऊ लागतं, झिरो. सो इफ इट मस्ट बी, त्यांनी इंडिपेंडंट ऑन एन आहे म्हणून सांगितले, याची व्हॅल्यू एन वरती इंडिपेंडंट आहे. सो इट मस्ट बी, सो देअरफॉर टू ए मायनस डी इज इक्वल टू झिरो. कन्फर्म टू ए मायनस डी ची व्हॅल्यू झिरो असेल, कारण की त्यांनी इंडिपेंडंट आहे म्हणून सांगितलंय, म्हणजे टू ए मायनस डी झिरो व्हायला पाहिजे, आणि एन कॅन्सलच होणार 100%. आणि एन कॅन्सल होण्यासाठी एन 100% कॅन्सल होणार आहे का, कारण की त्यांनी सांगितलंय
एस एन अपॉन एस पी एन हा इंडिपेंडंट ऑफ एन आहे. इंडिपेंडंट ऑफ एन आहे म्हणजे याची जी पण व्हॅल्यू येणार आहे त्याच्यामध्ये एन असणार नाही. दिसतोय बट असणार नाही त्याने ऑलरेडी सांगितलंय. तर असणार नाही म्हणजे आपल्याला याला कॅन्सलच करावं लागेल आणि याला कॅन्सल होवच लागेल कारण की त्यांनी तसंच क्वेश्चन मध्ये सांगितलंय. आणि याला कॅन्सल होण्यासाठी 2a मायनस डी ची व्हॅल्यू 0 असते. 2a मायनस डी ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 2a इज इक्वल टू डी ए. 2a ची व्हॅल्यू किती आहे? डी आहे. हे आपल्याला रिझल्ट भेटला 1. आपल्याला एक रिझल्ट भेटला. तर ते जिथे वापरूयात आता एस एन अपॉन एस पी एन इज इक्वल टू 0 प्लस एन डी 0 प्लस पी स्क्वेअर एन डी. एन तर झाला कॅन्सल. डीच्या ठिकाणी काय येणार? डी डी पण झाला कॅन्सल. 1 बाय पी स्क्वेअर राहिला. 1 बाय पी स्क्वेअर राहिला. डीच्या ठिकाणी 2a पुट करण्यात पण काही अर्थ नाहीये कारण की वरती पण डी खाली पण डी 2a लिहिला तरी पण कॅन्सल होणार आहे. डी लिहिला तरी पण कॅन्सल होणार आहे. तर एस एन अपॉन एस पी एन ची व्हॅल्यू ही जर एन वरती इंडिपेंडंट असेल तर एन वरती इंडिपेंडंट आहे म्हणजे एन कॅन्सल होणार आहे. एन कॅन्सल होण्यासाठी 2a मायनस डी ला 100% 0 व्हावं लागतं कारण की त्यांनी सांगितलं एन 100% कॅन्सल होणार आहे. कॅन्सल होणार आहे असं क्वेश्चन सांगतोय. क्वेश्चन म्हटलंय का डायरेक्ट कॅन्सल होणार आहे म्हटलंय का? नाही. त्यांनी इनडायरेक्टली सांगितलं की इंडिपेंडंट ऑफ एन. इंडिपेंडंट ऑफ एन म्हणजेच एन कॅन्सल आउट होणार आहे. ठीक आहे. तर एन कॅन्सल आउट होण्यासाठी 2a मायनस डी ची व्हॅल्यू 0. सो त्यामुळे इथून व्हॅल्यू येणार आहे 1 बाय पी स्क्वेअर. तर 2a मायनस डी ची व्हॅल्यू 0 घेतलं बाकीचं सगळं कॅन्सल होऊन काय राहतं 1 बाय पी स्क्वेअर. सो ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे बेटा. कळलं? तर इंडिपेंडंट ऑफ एन असेल किंवा इंडिपेंडंट ऑफ एक्स असं काही म्हणतात. तर ज्याच्यावरती इंडिपेंडंट आहे ना तो 100% कॅन्सल होणार आहे आणि त्याला कॅन्सल होण्यासाठी काय होऊ लागतं त्याची तो कॅन्सल होण्यासाठी त्याच्या आजूबाजूचे 0 करावे लागतात. तर जसं एन डी ला कॅन्सल एन ला कॅन्सल करण्यासाठी त्याच्या कोइफिशियंट मधला हा 2a मायनस डी जर 0 झाला तर हा न्यूमरेटरचा एन डिनॉमिनेटरच्या एन सोबत कॅन्सल होतो. म्हणून 2a मायनस डी हा 100% 0 होणार कारण की हा कॅन्सल होण्यासाठी इंडिपेंडंट होण्यासाठी 2a मायनस डी ला 0 व्हावं लागेल. आणि 2a मायनस डी 0 झाला तर 2a इज इक्वल टू डी होतो. तर इथून पण काही क्वेश्चन्स बनतात दुसरे. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या एक्झाम मध्ये पण भेटतील. तर आय होप की लक्षात आला असेल तुम्हाला काही डाऊट असणार नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा अरिथमेटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर आपला फिनिश होतो. आय होप सो की तुमचं वेल प्रिपरेशन आणि वेल तुम्हाला क्लिअरली क्रिस्टल क्लिअर तुम्हाला एकदम अंडरस्टँडिंग झालेली असेल. सर्व टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपरली लक्षात आले असतील. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.